कलापांती भाऊही पाहिली होती. विश्व विकसित जळा सोडवी तुझ्या. त्याच्यामध्ये गणपतीचं रूप करून श्री गुरुची त्यांचं आध्यात्मिक सामर्थ्य काय, भौतिक सामर्थ्य काय, कोणाच्या रूपाने गणपतीच्या रूपाने, याहीपेक्षा अधिक माहिती अथर्व शीर्ष म्हणून आहे. त्याच्यामध्ये गणपतीचं विशेष वर्णन केलेलं आहे. म्हटलं हे सगळं ब्रह्मांड वगैरे कोणापासून? गणपती. किंबहुना शंकराच्या पेक्षाही कोणाचं वर्णन जास्त केलं? बऱ्याच मग शंकराला वाईट वाटलं असेल, आपला वर्णन सोडून देऊ, भलत्याचंच वर्णन करते. मग मुलाच्या विजयन पिता उलट गणपतीच्या ऐश्वर्याने भगवान शंकरचं समाधी शोधा, असं हे वर्णन. त्याच्या कानाचं वर्णन, त्यांच्या डोळ्याचं वर्णन, त्यांच्या पायाचं, त्यांच्या नृत्यकलेचं वर्णन. त्यांना तांडव नृत्य म्हणतात. लास्यविलास सगळं जगात तुमच्या आमच्या परिस्थितीला आणून देत असते. आणि अजूनही सुद्धा त्याच्यामध्ये पहिला मान कोणाला आहे बघ? नाही का, लग्न जरी असलं तरी पत्रिकेमध्ये चित्र कोणाचं असते? गणपती. असं गणपतीच्या विश्व विकसित आहे. जया सोडवी तुझी. तुझी योगनिद्रा म्हणजे सामर्थ्य. आपण काल त्याचा विचार पाहिला. दुसरा श्लोक आपला नासतो विज्ञते भाव. याच्यामध्ये नित्यानित्य विवेक सांगितला. सारखा आहे असारखा आहे याचा विचार करून भगवंताचा सांगितलं आहे. कशाकरता सांगितलं आहे? अर्जुनाचा मोह निवृत्त व्हा, शोक निवृत्त व्हा. मोह म्हणत असतात ना, पदार्थावरती आसक्ती असते, तिला मोह म्हणायला. काय काय तरी कवना ते ताप पोळी कैसे नाही, जरी प्रसाद रस खाल्लं. काय करा विषय व्याळे मिठी दिली. या आसक्तीला व्याळे म्हटलेला आहे, म्हणजे साप म्हटलेला आहे. जसा साप चावला की मनुष्य गतप्राण होत असतो, त्याप्रमाणे आसक्ती असते. बाय पुनरपि जननम पुनरपि मरणम, तिलाच मोह असं म्हणत असतात. सांगण्याचं तात्पर्य काय? भगवंताला पडलं त्याला कारण अर्जुन कर्तव्य परांमुख झाला. काय झालं? युद्ध करणं क्षत्रियाचं काय? आता युद्ध करण्याच्या ऐवजी खाली बसला. काय बसला? आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य नाही का. परीक्षा असली म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा देणं हे विद्यार्थ्याचं काय? नाही तर आपला काय रे परीक्षेला गेला नाही म्हटलं, काही तयारीच केली नाही. तयारी कर का? परीक्षा देणं हे काय? काहीच जरी नाही दिलं, परीक्षेला आला ना तरी त्याला 5 मार्क द्या. किती? आम्हाला काहीच नाही, पेपरामध्ये सर आपला विठ्ठल विठ्ठलच येईल. 5 मार्क देण्याचं काय? कर्तव्याचं काय केलं? हे विशेष आहे. माझा युद्धात गेलो आहे. युद्ध करण्याच्या ऐवजी अर्जुन काय बसतो? उभा असलेला अर्जुन काय बसतो? खाली बसतो. शिरंती मग आता आणि पुन्हा त्याची भाषा बदलली बघा. आता काय व्हायचे? नजोत्से इथे मग तुष्णे बाबा. म्हणलं तू किती जरी सांगितलं तरी मी काय करणार नाही, युद्ध करणार. आता त्याला उभा करायचा कसा? काठी देऊन उभा करायचा. युद्ध तर करून घ्यायचं आहे आणि आता काय बसला आणि आता उठवायचा कसा? म्हणून पुढे मग उत्तिष्ठ भारत हे सगळे चाललेलं आहे. माझा अर्जुनाला व्यावहारिक उपदेश नाही, सांगून उपयोग काही उपयोग आहे. मग कोणता उपदेश? आध्यात्मिक उपदेश. म्हणजे भगवान थोडे रागवल्यासारखे करतात. म्हटलं अर्जुना तुझ्यापासून या त्रिभुवनाला स्थिती आहे का? तरी सांग पा अर्जुना, या स्थितीत त्रिभुवन आहे का? समर्थ आहे का ते? त्यापासूनही बते होते, हिवाळ्याची काय बोलते आहे का?
संप्रदायाचे झाड आहे, जन्ममृत्यूत्व असू दे, नाच पावे नाजिरे, ज्याच्यात संकल्प मात्र करून ही ब्रह्मांडाची धारा, त्या धारेमध्ये उत्पत्ती, स्थिती आणि आता ही धारा आहे का नाही, काही नवीन येतात, जुने जातात, पुन्हा ते जुने होतात, पण नवीन धारा खंडित आहे का चालू आहे. तर त्रेता, द्वापार, कली, पुन्हा कुठं देतात द्वापार. आता कोणता युग आहे? कली म्हणजे भांडण, सगळं भांडणाचं काय युग आहे. हे सगळे पूर्वी आपण होतो, आता तात्पर्य कसं करतात, ही सगळी जी स्थिती आहे कोणामुळे आहे? तुझी बुद्धी कोणावरती आहे? फक्त हे जे शरीर आहे ना, शरीरामध्ये असलेलं प्राण, बुद्धी, मन याच्यावर तुझी बुद्धी आहे. आहे का नाही? शरीर ज्याच्यावरती आहे आणि ज्याच्या सत्तेने आणखी शरीर चालत असते, त्याचा तुला विचार नाही. मग तुझी बुद्धी कुठेवर आहे? मन बुद्धी. आणि जे असतात म्हणून तुला जन्म आणि मृत्यू दिसतात. जन्म मृत्यू आत्म्याला आहे का शरीराला आहे? आणि तुला काय दिसतं? फक्त शरीर. शरीराच्या मध्ये आत असलेला त्याचा विचार कुठे आहे? मग शरीराच्या आतमध्ये कोण आहे? एक जीवबुद्धी आहे. कोणती बुद्धी? नास्तिकाची कोणती बुद्धी? तुमची आमची कोणती बुद्धी आहे? देवबुद्धी. आणि कर्मठाची कोणती बुद्धी असते? म्हणून तर तो अनुष्ठान करतो. काय करतो? अनुष्ठान करून आपल्याला देह पडल्यानंतर स्वर्गाधिकाची काय आहे म्हणून तो अनुष्ठान करतो. कोणती बुद्धी? पण त्याला विश्वास आहे. म्हणजे शरीर म्हणजे मी नव्हे, मी म्हणजे मी कोण? जीव. जीवबुद्धी कोणाची? कर्मठाची. योगी लोकांना पण अनुष्ठान केलं तर लोकांतराची प्राप्ती. मग आपला उद्धार होईल का? स्वर्गाला गेले आणि कुठे वैकुंठाला गेले तर जीवदशा जशीच्या काय उद्धार होत असतो का? मग कशा करता? आत्मचिंतनामध्ये. मग समाधीच्या द्वारा कोणाचं दर्शन आहे? आत्मबुद्धी कोणाची आहे? योग्याची आहे. जीवबुद्धी नाही. कोणती बुद्धी? पण आत्मबुद्धी जरी झाली तरी ती परिच्छिन्न आहे. काय बरं का? मग कोणती बुद्धी? तो आत्मा किम स्वरूप कळायला पाहिजे. ब्रह्मबुद्धी कोणाची आहे? वेदांताची. शास्त्रात हे पाय चांगदेवाची प्रारंभी कोणती बुद्धी होती? आत्म. असं फळ कळाला की तुम्हाला जीवबुद्धी आत्मबुद्धी. आत्मबुद्धी होती समाधी लागत असेल त्याला. काय करे? आणि त्याची समाधीमुळे त्याला रिद्धी सिद्धी सगळ्या काय झाल्या त्या प्राप्त झाल्या. ज्ञानेश्वर महाराजाच्या दर्शन करता येतो. गाडवावर बसून येतो. कोणा येतो? ज्याचं नाव घेतलं तर माणसं घाबर. अलीकडे काय झालं पेपरामध्ये दिवसासुद्धा लोक जायला काय लागले. म्हणजे कशावर ऐकलं असं म्हणलं बाहेर या ठिकाणी वाघ दिसला होता. तिथून जाते वेळ माणसं घाबर आणि त्याच्यावर बसून हा बाबा सापाचा जाग. आत्मबुद्धी आहे. कोणती बुद्धी आहे? ब्रह्मबुद्धी. तो आत्मा ब्रह्मरूप कळावा लागला. आणि मग त्याच्याकरता चांगदेव त्याच्यामध्ये आत्मविद्या आहे. जाऊ द्या. म्हणून अर्जुनाला बोध सांगतात. आणि ती आत्मबुद्धी जाऊन ब्रह्मबुद्धी व्हावी त्याच्याकरता मिश्रण आहे. तुझी बुद्धी आहे जी शरीरावरती आहे नाही का? मग जन्मवरण वगैरे आधी करून हे कशावर आहे? शरीरावर. सुंदर विवेक आहे. 2-4 ठिकाणी अविवेक आहे. तुम्ही ऐकलं की ते वाले भगवान प्रभू रामचंद्राच्या याने काय झाला? तो गतप्राण झाला. मग ती वाल्याची मंडळी यजमान आपले पती वारले म्हणून शोक करायला लागले.
तेव्हा भगवान श्रीरामचंद्र तिला समजावलं, म्हणलं तुला शोक करण्याचं कारण नाही, हाच प्रकार आहे का? म्हणलं तू वाली कोणाला समजते? शरीराला समजायला असेल तर म्हणलं शरीर पडलेलं आहे काय करे देहबुद्धी असेल. बरं, जीवबुद्धी म्हटल्यानंतर जीवाला मरणच नाही. या देहातून त्या देहातून किती जन्म झाला, कोणत्या योनीत जाईल काही आहे का? तुम्हाला सांगितलं होतं किड्याची सुद्धा काय योनी. एवढा मोठा जडभरात राजा पण हरणी गरबा. एक उदाहरण देऊन दृष्ट सामान्य माणसाची कथा काय तर यम बाबी आहे का? म्हणजे जीवाच्या बाबतीत तुला शोक करण्याचं काय नाही, कारण जीव काही मरतच नाही या देहातून त्या देहातून त्या देहात. बरं, आत्म्याच्या बाबतीमध्ये तुझं म्हणलं अमर स्वरूपाचं आहे काय आहे का? तिथे कुठे मरण नावाची अवस्था आहे का तिथे? मग तुला शोक करण्याचं कारण. तुलसीकृत रामायणामध्ये सुंदर विषय. शेवटी त्याला पाहावं कसं मीरा सुंदर दोहे वगैरे हा एक विभाग. त्याचप्रमाणे दुसरा एक विभाग आहे ते शोक करण्याचं. सुभद्रा शोक करत होते. कोणाची? भारतीय युद्धामध्ये कोण मारला? मग तो का सामान्य आहे का? मग ते शोक करायला लागले. तिला भगवान समजवणार. भगवान श्रीकृष्णाने तुला काय केलेलं आहे? मला तुला शोक आज बघा, तुला शोक करण्याचं काय नाही. मग तो अभिमान्य समजते कोणाला? म्हणलं हे बा प्रेत पडलेलं आहे, याला अभिमान्य समजतं काय? मग तुला शोक करण्याचं काय नाही, हाच विवेक सांगितला. बरं, तात्विक दृष्ट्या जर विचार केला तर तू कोणाची पत्नी आहे? मग अर्जुन सामान्य वीर आहे का? असा आहे काय? मग शूर असलेल्या अर्जुनाची तू कोण आहे? बरं काय आहे काय? शूरवीराची तू काय आहे? वीराधिराज असं म्हटलेलं आहे. सगळ्या वीराचा राजा कोण आहे? अर्जुन. आणि ते म्हणजे यजमान जर तुझे एवढे मोठे आहे तू शोक करतो, शोभते का तुला? मला शोक करण्याचं काय नाही. बरं, अभिमन्यूविषयी शोक करत असेल तर म्हणला तुझ्या पोराला शूर मरण आलेलं आहे. बरं का? कुठे मरण आलं आहे? ते काय हॉस्पिटलमध्ये रणात आलं आहे का? हतो प्राप्ती त्याचा पुतळा उभारतात. कोणाचा आहे का नाही? रणांगणावर ते प्राणार्पण करणारा मनुष्य असेल त्याचा काय उभारतात आहे का? मग शूरवीर असणाऱ्या मुलाची तुझी कोण आहे? आई. म्हणून तुला शोक करणं काय नाही, शोभत नाही. एक बघा त्याच्या चीनच्या युद्धामध्ये आणि नावं लिहून यायचे, अमका जुम्मा अमका वारले आणि तमकी वारले. त्याच्यात एक बाई होती बा. ती बाई आणि किंवा तिचा मुलगा आर्मीमध्ये होता, सैन्यात. ती म्हणला प्रत्येकाचे नाव होते, अमका बोलला मुलगा वारला अमका वारला, माझ्या मुलाचं नाव का नाही? म्हणलं तो मरणाला भीतो का? अरे बाई म्हणा काय म्हणायची? मी का जन्म दिला तो फुकट दिला का? म्हणलं तुला. मग तो मरणाला भीतो का? जर त्याचा आणखी युद्धामध्ये रणांगता पडला तर मी धन्यता माने. कशामध्ये? जर रणामध्ये आणखी युद्ध करता करता मेला तर मी काय माने? याला शूर पत्नी म्हणा, शूर आई म्हणा. हे सगळे अलीकडचा काळ वेगळा. मग शिवाजी महाराजाचं चरित्र काय शिकायचं आहे? असामान्य चरित्र आहे ते. बा त्याचे मावळे असतात ना, मग ते चिंता करत नाही. जरी आम्ही याच्यामध्ये पडलो तरी आम्ही शहीद हो असं आहे. मग ते सावळे मावळे आणि औरंगजेबाचं सैन्य पडून झालं आणि मावळे आणल्याशिवाय 5,000 सैन्य कुणाचा असायचा? औरंगजेबाचा. आणि 500 मावळे झालं. इतकं त्याचं सैन्य काय व्हायचं? घाबरायचं का? असं
औरंगजेबाचं सैन्य जर पाणी पिण्याकरता गेलेलं तर ते घोड्याला विचारायचं, अरे पाणी का पित नाही, तुला काय म्हणलं शिवाजी दिसतो काय? कशा करता एकाच्या बुडाची अध्यात्म आहे, एकाच्या बुडाची काय नाही अध्यात्म आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्म आहे. म्हणून तर ज्या ज्या वेळेला युद्ध झालं त्या त्यावेळेला भारताला काय मिळालं, त्याच्या बुडाची एक गीता आहे काय म्हणजे ब्रह्मबुद्धी आहे समर्थाचा. तात्पर्य कशाकरता चालू आहे, जगताचा विचार करण्याकरता. नाचतो विद्यते मग शोक निवृत्त व्हावा. काय निवृत्त व्हावा, त्याच्या अशोच आनंद शोचस्वम प्रज्ञावा गतासून गता संचनानुशोचन. मग त्याच्याकरता हे शोक. मग त्याला आत्मानात्म विचार सांगितला. कोणता आत्मा? जे महापुरुष असतात त्यांची बुद्धी जी शरीराधिकावरती नसते. मग या उपाधी माझी चैतन्य असते सर्व. मग त्याला शरीराच्या ऐवजी कोणावर बुद्धी आहे त्यांची, आपली बुद्धी कोणावर आहे? आपली बुद्धी शरीराला विषय करते, कोणाला? आणि त्यांची बुद्धी आत्मा, त्याला ज्ञानदृष्टी असं म्हणतात. कोणती? आणि ते निवड करतात. आत्मा काय होत नाही, आत्म्याचं अमरत्व सांगतात. नाही त्याच्यामध्ये दुसऱ्यात भगवद्गीतेच्या ह्याच्यामध्ये आत्म्याचं अमरत्व सांगतात. काय आत्मा किंवा स्वरूप आहे, अमर स्वरूप आहे. शरीराचं आहे काय. मग त्याच्यामधून विवेकाने पाहतात. कशाने? त्याचाच विवेक पाहिजे. 4-5 दृष्टांत जीवनात सिद्धांत आहे. सगळं बरोबर आहे. न जायते म्रियते वा कदाचित् अजो नित्य शाश्वतोऽयं प्राणो येनम व्यक्ती आत्मारं न मन्यते. नाचतो विद्यते भाव ना भाव. मग त्याच्याबरोबर निवडून कसं काढतात. आपली दृष्टी वेगळी असते, त्यांची एक्सरे सारखी असते. आपण जर फोटो काढण्याकरता गेलो तर या सामान्य स्टुडिओमध्ये काय निघतो, शरीराचा फोटो निघतो. आणि डॉक्टरच्याकडे आणखी हे म्हणलं तुमची फोटो काढली पाहिजे, काय केली पाहिजे. मग हे स्टुडिओ सगळं म्हणजे शक किरण असते. कोणती आता हे ठेवलेलं असतं आणि ते शक किरणे काय करतात, असं काय त्याचा फोटो नाही. ते आतमध्ये शिरतात. कुठे शिरतात? आणि मग त्याचं काय करतात तुम्हाला. मग त्यांची दृष्टिकोन जी असते ज्ञानदृष्टी असते. आणि ज्ञानदृष्टीच्या द्वारा पाहिजे पाहतात. मग ते कसे निवडून काढतात त्याच्याकरता या श्लोकामध्ये सुंदर वर्णन. या उपाधी माझी ज्ञानदृष्टी. कोणती दृष्टी? या शरीर इंद्रिय वगैरे आणि म्हणजे ती सर्व भेसळ झाली. दूध आणि पाण्याची काय झाली? सर्व भेसळ झाली. त्याच्यातून दूध वेगळं करणं आणखी पाणी वेगळं करणं तुम्हाला आम्हाला शक्य आहे काय? मग कोणाला आहे? निवडी वेगळी राजहंस. मग तर राजहंसाची चोच त्याच्यामध्ये सामान्य असते. ती काय करते, मग पाणी टाकून देते. दुधाला काय करते, मग त्यांनी उपाधीचा निराश करतात तत्त्वज्ञ लोक. उपाधी माझी सारासार विचार. उपाधी नाशिवंत आहे, आत्मा अमर स्वरूपात आहे. म्हणून कोणाचा ग्रंथ करतात, मग आत्म्याचा ग्रंथ करतात. निवडून काढणं हे सामान्य आहे का असामान्य आहे, पण ते तत्त्वज्ञानाला दृष्टी आहे. नाचतो विद्यते भाव ना भाव दृष्टवंत पितानो तत्त्वदर्शी. तत्त्वदर्शी पुरुष त्याच्यातून आणि तो विवेक करून काय करतात. आणि त्याच्याकरता 2-4 उदाहरणं दृष्टांत फार सुंदर दिले. त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजाची टीका काय पाहिजे ऐकत. त्याच्या यपादी माझी गुप्तन चैतन्याचे ते तत्त्वज्ञ सतत स्वीकारते. सलिले पाय जायचे ते विवरवणे की आपली ते गवळी लोक असतात ना,
गवळी लोक असतात ना, मग गिराईक जास्त असते आणि दूध काय पडतं, गिराईक तर जाऊ द्यायचा नाही. व्यवहार चतुर असतात ना ते लोक. मग गिराईक मग काहीतरी आपलं निमित्त करतात आणि पाठीमागे जातात. गिरायकाला दिसू देत नाही आणि पाठीमागे त्या दुधात काय टाकतात आणि ते मिश्रित असलेलं दूध म्हणून गिरायक लोक काय करतात, आता त्याच्यातून पाणी आहे का दूध आहे, दुधामध्ये किती पाणी आहे त्याला कळते का? त्यांना काय दिसते, दूधच दिसते. आणि राजहंस पक्षी काय करतो, मग बकड्याला कळते का? बकाचे गावी क्षीरनीर पकडे. मग त्याच्या चोचीमध्ये शक्ती नाही. तशी ज्ञानदृष्टी असलेल्या संतांना मात्र कळत असते. म्हणून राजहंसाची बुद्धी कोणाची चोच, सलिले फल द्यायचे एकहोनी मिळले ते विकुळवणी राजहंसे वेगळे करतात. तसा तत्त्वज्ञ पुरुष देह इंद्रिय वगैरे उपाधी याचे धर्माशी आत्म्याशी काही संबंध ना सत्व विद्यते ना भाव विद्यते. त्यांचं अस्तित्व सिद्ध होत, त्यांना स्वतंत्र काय नाही. घड्याला कुठं स्वतंत्र सत्ता असते का? मग त्या घड्यामध्ये असलेल्या मृत्तिकेला सत्ता असते. मृत्तिका आहे म्हणून घड आहे, घट आहे. मृत्तिका नसेल तर मग सत्ता कोणाची आहे? मातीची सत्ता आहे. त्याप्रमाणे आत्म्याच्या सत्तेने एक दृष्टांत झाला. कोणता? सलिली पाय कशी निवड करतात. उपाधी माझी बरोबर राजहंस पक्षी पाणी पाणी. दुसरा दृष्टांत सोन्यामध्ये हिनकसपणा असतो, कोणतापणा असतो. म्हणजे सोनार लोक असतात, त्यांना माहिती असते बरोबर ते आकटीमध्ये घालतात कुठे, आणि त्याच्यातला हिनकसपणा काय होतं आणि शुद्ध सोनं काय राहते, त्याला बुद्धिमंत म्हटलेलं आहे. तो दुसरा दृष्टांत आहे का? पाठ आहे का तो? निवृत्ती केवळ दुसरा दृष्टांत. तिसरा दृष्टांत दयाचा दृष्टांत. दुधामध्ये काय दिसते का? मग शाळीबाई ते बरोबर काढते. मध्ये दुधाचं दही हवं, त्याला विरजण लावते. काय लावते? मग त्या दुधाचं काय होतं? दुधाच्या कणाकणामध्ये कोण आहे? लोणी आहे का? दिसते का ते? मग आता त्याला तर वेगळं करायचं आहे. काय करायचं आहे? दूध वेगळं, म्हणजे दुधाला त्याला ताक म्हणतात. काय म्हणतात? आणि त्याच्यातून लोणी काढायचं. मग ते अगोदर दुधाला विरजण, त्याचं दही तयार होतं. म्हणजे दह्यातलं दिसते का आपल्याला? मग त्याच्यात काय करते? मंथन करते. आणि बरोबर दूध सार भाग काय तो खाली, आणि सार भाग काय करतो? करीत असले कडत नाही. एक जरा 3 दृष्टांत झाले. चौथा दृष्टांत कोणता? नका कोणता? चौथा का भूस बीज एकवट उपनिता राही घनवट उडे ते फलकट जाण. शेतकऱ्याचा दृष्टांत. मळणी करतो ना त्यावेळेला ते फलकट काय होते? दाणे आवडते का? तसं हे नासत्व विद्यते ना भाव विद्यते. सुद्धा 4 दृष्टांत. तैसे अनित्याची ठाईन जायची तैसे विचारिता प्रपंच चाले. नास्ती बुद्धिरायुक्त नाचायुक्त नचा भाव येतात शांती अशांत. मी सगळं नासत्व विद्यते. प्रपंच काय झाला? असत झाला. नासत हे विद्ये. असत्याची ठाईन जायची बागत्या हा निष्कर्ष होई. माहिती प्रपंचाचं जे सांडवले. प्रपंच काय झाला?
असंच ठरला. नासत्व विद्यते दृष्टोत्तम आत्मानात्म प्रपंचाला असत तैसे विचारता प्रपंच प्रपंच म्हणजे पाचाचा विस्तार त्याला काय म्हणायचा. अजून सावभूताला का कोणाच्या बुद्धीतून येईल काही. पाचच आहे का प्रति आपतेच वयाने आणि या सर्व प्रपंचामध्ये कोणाची व्याप्ती आहे. पंचमहाभूताचीच आहे. म्हणजे पंचमहाभूत आहे याच्या स्वतंत्र सत्ता आहे का म्हणे. सार आहे का असार आहे. नासत्व विद्यते मग जर आपण असार का म्हणायचं अस्तित्व का म्हणायचं आहे त्याचा बाध होता. काय होतं बाय काढे. आणि जे बाध योग्य असते त्याला असत म्हणतात आणि ज्याचा कधी बाध होत नाही त्याला काय म्हणायचं. जीव भाव जग भाव बाध आहे म्हणून आत्मा का त्याचा बाध होता. जोपर्यंत आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत सर्पाच्या ठिकाणी नाही का कोणाच्या ठिकाणी सत्यात्व बुद्धी असते. आणि एकदा दोन्हीचं ज्ञान मिळालं तर सर्पाच्या विषयीची बुद्धी कोणती. म्हणजे जगताच्या बाबतीमध्ये विवर्तवाद कोणता भात असून भासते का नसून भासते म्हणून त्याचा काय होतो बाध. त्याचा बाध म्हणजे मिथ्यात्व निश्चय. सदा विचार आहे तस्मात जगत जीवभाव जगतभाव ना प्रतिष्ठितवर बाधा. मग दिसत नाही का त्याचं मिथ्यात्व सिद्ध होते. मग मिथ्यात्व कोणाला म्हणायचं ज्याच्यामध्ये मिथ्या शब्दाचा अर्थाच आहे. तुमच्या 15व्या अध्यायामध्ये तैशी जयाची स्थिती नासत क्षणोक्षणी ज्याच्यामध्ये बदल होतो म्हणून त्याला काय म्हणायचं तैशी जयाची नासत जाय. नाही जाऊ द्या जास्त वेळ झाला नाही. आम्हाला युगायुगाप्रती क्षणोक दिसतो का आपल्याला त्याच्यातलं परिवर्तन दिसते का म्हटलं. हे बघ जोरात जर पंखा फिरायला लागला तर वाटते पंखा स्थिर आहे. मग त्याच्यात भगवंतानी आश्वास ठेवला ऊर्ध्व मूल मदशाखा ऊर्ध्व मूल मदशाखा अश्वत्थम. दोतला फरक अश्वत्थ आणि अवय आहे दोतला फरक. अश्वत्थ म्हणजे क्षणोक्षणामध्ये काय होतं त्याच्यात आणि अवय म्हणजे स्थिर स्वरूपामध्ये दिसते. काय दिसते त्याच्यातला वेग दिसत त्याला अश्वत्थ म्हणायचं. काय म्हणायचं अनवय म्हणजे आपल्याला वाटतं हेच खरं जागा आहे. पंखा शांत आहे का शांत आहे का फिरून राहिलेला आहे. आपली बुद्धी कोणती असते शांत बुद्धी असते. मग त्याच्यातलं विवेक म्हणजे 15व्या अध्याय घ्या कोणत्या अध्यायामध्ये जगताच्या बाबतीमध्ये तैसे विचारता निरचले प्रपंच हे प्रपंच आहे. आत्मात्म सत्य प्रकार अध्यायामध्ये आहे ना हे तर सत्यबुद्धी आहे. हे प्रपंच आहे प्रपंचाला विज्ञान म्हटलं आहे ना. विज्ञान आणि ज्ञान ज्याच्यात कोणताही फरक होऊ शकत नाही त्याला काय म्हणायचं ज्ञान. जाणीव ज्याचं विचार पावता तर काय अर्जुनाचं आणि हे प्रपंच आहे. मग काय होतं अज्ञान. सत्य समजणे काय अज्ञान. अज्ञान हरपे विज्ञान विज्ञान करपे म्हणजे असं काय म्हणायचं अधिष्ठान धनाने अध्यस्त पदार्थाची काय होते आणि त्याला सत म्हणता येईल का. निवृत्तीच्या अर्थी होते तो पदार्थ कसा असला पाहिजे नाश. नासत्व विद्यते ना भाव विद्यते उभयोरपि दृष्टवंत. मग तो प्रपंच काय झाला असंच झाला
आणि परमात्म्याची स्वतंत्र आहे. म्हणजे त्रिकालिक बाधित जे तत्व असते ते कसते त्याचा बाध करतो म्हटलं तरी होऊ शकत नाही. नाश तर कल्पना त्याचा नाशच होऊ शकत नाही. नाश म्हणजे अवयवाचा स्थित्यंतर करण्याला नाश असं म्हणत असतात. मग आत्मस्वरूपाच्या बाबी हे सगळे लावायचे. त्याचा कधी अभाव नाही, त्याचा कधी नाश नाही, त्याचा कधी हे बाध होऊ शकत नाही, परिवर्तन होऊ शकत नाही. असं जे तत्व सत्यम ज्ञानम अनंतम ते सद्रूप आहे. पुन्हा काय ते आणि पुन्हा कसं आहे तेच तत्वच किम स्वरूप आहे. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम आहे ना. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे. अल्पामध्ये काय नाही. मग कोण आहे? पूर्ण ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णस्य पूर्णमद. गोडशंका पंचदशीच्या 11व्या प्रकरणामध्ये केलेली आहे काय. नारदाला शोक झाला. इतके ग्रंथ वगैरे नामकन तमकच करून सुद्धा शोक का झाला. मग शेवटी तो कोणाला शरण गेला? सनकादिकांना. मग त्याचा मोह शोक निवृत्त करता करता विद्या कोणती सांगितली? भौमविद्या सांगितली. यो वै भूमा नाल्पे सुख. अल्पामध्ये काय नाही. मग कोणात पूर्ण ओम पूर्णमद पूर्णमिदम. बर किती मोठं धरण असलं तरी ते अल्प आहे. आणि समुद्र काय आहे घरी. मग पूर्ण कोणाला म्हणाला अपूर्ण कोणाला म्हणा. जीवदशा म्हणजे अपूर्ण दशा आहे. आणि एखादा सामान्य मनुष्य असेल ब्रह्मज्ञान असेल तर कोणती अवस्था त्याला पूर्ण असं म्हणत असतात. दृष्टांत कशा करता? मग जे पूर्ण आहे तेच आनंद स्वरूप आहे. काय यो वै भूमा नाल्पे सुखम असे. मग ब्रह्म आहे सद्रूप आहे पुढे आणि ब्रह्मरूप आहे. मग सत कोणाला म्हणतात? नासतो विद्यते भाव ना भाव विद्यते स्वतः उभयोरपि दृष्टवंत स्वयं. म्हणून सत परमात्माच आणखी सत आहे. नद व्यतिरिक्त हे सर्व कसं आहे? असत आहे. असताच्या ठिकाणी तुझी बुद्धी आणि काय कर. म्हणून इथून तुझी बुद्धी काय कर कोणाच्या ठिकाणी लाव. ईश्वरा वाचून काय जे अनेक राणी नाही एकची बुद्धी पाहिजे. महाविवेक भगवंतांनी अर्जुनाला कशा करता सांगितलं? कर्तव्य परान्मुख झालेला अर्जुन पुन्हा त्याला त्याच्याकडून काय करून घ्यायचं आहे? नाही का? तेव्हा क्षत्रियाचं कर्तव्यच आहे की युद्ध करणं हे काय आहे. आणि ते जर करत नसत तर मामासाहेब दृष्टांत दिलं. कुस्ती ठरली. त्यांनी कुस्त्या पाहिल्या होत्या ना. जोग महाराज काय करायचं? हिंद केसरी पाडला होता का कोणी? पहिल्याच सलामीमध्ये असं सांग. ते सलामी पहिल्याच डावामध्ये काय करायचं? त्यांच्या भावाने कसं का. मग आता ते कुस्ती खेळण्याकरता नाही काय एकाच कुस्ती असते का दोघं पाहिजे? मग ते मग आखाड्यामध्ये उतरला तर कुस्ती खेळण्याकरता लोक बघून राहिले तर डाव कसा मारतो काय करतो. मग ती पहिलीच सलामी घेतली. आणि पाडणारा मनुष्य म्हणायला लागला वा म्हणला तुझा माझ्या बहिणीचा कोण आहे? पती आहे. आणि तुझ्याची कुस्ती खेळणं हे काय नाही. तुला पाडणं म्हणजे शोभाजदार नाही. आणि म्हणून आपला खाली बसला. आणि खेळ काय करण्याकरता गेला? खेळ करण्याकरता कुस्ती खेळण्या. आणि काय का बसला? मग तुला काय प्रारंभी कळत नव्हतं का? आता यावेळेला बसण्यात कर्तव्य आहे का डाव मारण्यामध्ये? खाली बसला. कर्तव्य पुराणमक म्हणतात. काय म्हणायचं? आपल्या वाट्याला आलेलं जे कर्तव्य आहे त्याच्यापासून परान वगैरे. जेव्हा अभ्यास असो अथवा नसो परीक्षेला बसणं हे काय
5 मार्क मिळो का? जाऊ द्या, दृष्टांत द्या सुद्धा होता होतं. आणखी अनेक ते नाही का नत्व एक दृष्टांत द्यायचा, लग्नाचा दृष्टांत द्यायचा. ते लग्न असतात ना, आणि त्या लग्नामध्ये बघतो शेवटची विधी असतो शुभमंगलम. तो मधला पडदा असतो, काय राहतो, पडदा राहतो का. आणि तो शेवटच्या चरणाच्या वेळेला तो पडदा काय करावं लागतो, बाजूला काय. आणि पडदा बाजूला करता बरोबर पडसून नवरते मला मुलगी पसंत नाही. काय नाही, आता बाप जोड्याने आलेला नाही. आतापर्यंत काय तो आंधळा होता का, आता काय म्हणतो तसा अर्जुन म्हणतो यांच्याशी युद्ध करणं म्हणजे काय होते, पाप होत. म्हटलं तुला काय होत नाही बघ. आणि त्याच्याकरता विवेक सांगितलं अशोच आनंद गतासून गतासून माणूस होते. मला असत म्हणजे काय, सत म्हणजे काय, असत स्वतःचं अस्तित्व नाही, प्रपंच हा असत आहे. आणि आत्मा त्याच्यामध्ये काय आहे काय. 13व्या अध्यायातलं क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम तज्ज्ञानम मतम. क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे शरीर, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जाणणारा त्याला काय म्हणायचं आत्मा. त्याचं ज्ञान असणार शे क्षेत्रज्ञ क्षेत्र योर ज्ञानम तज्ज्ञानम. म्हणजे शरीर कसं आहे, आत्मा कसा आहे. शरीर पाचाचे झाले सुंदर विवेक त्या ठिकाणी. विपाय आगेत पडे तरी भस्म होऊन झाले स्वनावर पडे तरी या चुकील एखादा तरी नात्मा तवे तैसा नित्य शुद्ध हा पैसा नाचतो विद्यते भाव ना भाव उभयावर अपे दृष्टांत पोचतो. असे 4 दृष्टांत देऊन सिद्धांत सांगितले. ते तत्त्वज्ञ लोक आणि त्यांची देहेंद्रियावरती असलेली बुद्धी बरं का, तिचा त्याग करून उपाधी माझी म्हणून उपाधीशी आणि अध्याचा काहीही संबंध नाही आहे का. त्याचा एखाद्या तुमचं डबकं असते, त्या डबक्यामध्ये प्रतिबंध पडलं सूर्याचं, मग त्या पाण्याशी सूर्याचा काही संबंध आहे का, आहे का. दृष्टांत अनेक असा चांगला विवेक आहे याच्यामध्ये. भगवंताने हा विवेक सांगण्याचं कारण काय आहे, अर्जुन परांमुख झालेला होता. शोक निवृत्ती करता हा विवेक काय केला. आणि आहे ना, मग शेवटच्या 18व्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणत असतो, मग अर्जुना तुझा मोह गेला की नाही, युद्ध करणार किंवा असं विचारतात. नष्टो युद्ध करणार की नाही, तस्मात उत्तिष्ठ कम. खाडकन उभं राहिला. म्हटलं कोणाला हाणायचं, देवाला म्हणतो तुलाच हाणू का. इतकी तयारी म्हणून मोह निवृत्ती करा. त्या भागाच्या 7 अवस्था आहे ना, त्याच्यामध्ये शोकनाश काय, अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष अपरोक्ष, शोकराज, आनंद होते. हा शोकराज असं. देहालाच आत्मा समजणे हा काय आहे, शोकच आहे का. देह आहे आपलं स्वरूप आहे का साधन आहे, आहे काय. साधनाला साध्य समजून बसतो काय, आणि त्याचाच अंजन मंजन करत बसायचं. हे कसं तो किती जरी आणखी ठेवला, एखाद्या काचेच्या प्याल्यात जरी ठेवला तरी राम बोला भाई राम. मग शोक कोणाच्यामुळे, हे 3 देह आहे का, स्थूल सूक्ष्म आणि म्हणजे याला शोकनाश म्हणतात. शरीरावरून बुद्धी जाणे आणि आत्म्याला विषय करणे याला काय म्हणतात, विवेक म्हणतात. नाही का. तुमच्या
पंचदशीमध्ये सुद्धा 3ऱ्या प्रकरणामध्ये हे कोश आहे सगळे. काय आहे? प्राणमय कोश, मनोमय कोश, आनंदमय कोश. कोशाहून आत्मा कसा आहे? मग तेवढ्यावर काम भागत नाही. इतर लोकांचं काय आहे? शरीराहून आत्मा वेगळा आहे. नैयायिकाला सुद्धा मान्य आहे. कोणाला? सांख्याला सुद्धा मान्य आहे. शरीराहून आत्मा काय आहे? वेगळा आहे. एवढ्यावर वेदांतामध्ये काम भागत नाही. जरी आत्मा वेगळा असला तरी तो ब्रह्मरूप कळाला पाहिजे. त्याच्याकरता महावाक्य विवेक आहे. महावाक्य विवेक काय करत असते? जीव ब्रह्मैव आता येशा ब्रह्मेश्वरी. ब्रह्म हे परिचिन्न आहे का व्यापक आहे? मग एकेच ठाई बैसला परितो सर्वत्र आणि असो झाला विश्वांगे. असं गोड आहे. याचा अधिक विचार तुमच्या तद्बुद्ध तन्निष्ठास तत्पराय गच्छन्त पुनरावृत्त्याने. याचा अधिक विचार कधी करू बघ. तद्बुद्धीत जाणार आहे ना. 5-7 दिवस आहे की चालू द्यायचं का आपलं? मग घेऊ की आपलं इथंच थांब.